श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण हे नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 भगवान की जय। नर्मदे हर रामकृष्ण हरी। आज आपण वैशाख मास भाग वैशाख मास महात्म्य भाग 3 आज या वैशाख मासाच्या निमित्ताने आणि याच्या महात्म्याच्या निमित्ताने आपण अनेक कथा बघितल्या आणि अजूनही आपल्याला कथा बघायच्या आहेत की या महिन्यामध्ये आणि पवित्र महिन्यामध्ये आपण नेमकं कोणतं पुण्य केलं पाहिजे आणि कोणतं पुण्य केल्यावर आपल्याला काय फळ भेटणार आहे। तर आपण 2 भागामध्ये विशेष अशा कथा बघितल्या। तर आज सुद्धा आपल्याला या भागामध्ये आपण पंखादान केल्याचं पुण्य काय असतं आणि त्याचं फळ काय भेटतं, तर ते जे आहे हे दान केल्याने आपल्याला काय काय फळ आणि पुण्य भेटणार आहे, तर त्याचा आपण आज त्याबद्दल काही कथाभागही बघणार आहोत आणि त्याचं महात्म्य सुद्धा बघणार आहोत। तर या वैशाख मास महात्म्य की ज्या वैष्णव खंडामध्ये आणि स्कंद पुराणामध्ये हे जे महात्म्य वर्णन आलेलं आहे, या निमित्ताने ज्यावेळी दुर्वासा ऋषी की त्यांचे 2 शिष्य होते आणि 2 शिष्यामधले एक सत्यनिष्ठ आणि एक तपोनिष्ठ, कारण खूप सात्विक त्यांची श्रद्धा होती। पण असं असतं की आपण जेव्हा साधना करतो, परमार्थ करतो, तेव्हा त्यामध्ये निष्ठता सांगितलेली आहे आणि ती एकनिष्ठता। मग एक जो शिष्य होता तो सत्यनिष्ठ होता आणि एक जो होता तो तपोनिष्ठ होता। तपामध्ये त्याची एकाग्रता होती आणि ह्याची सत्यामध्ये एकाग्रता होती। म्हणून त्यांना गुरूंनी सांगितलं की आता वयाच्या 24 वर्षानंतर तुम्ही आता गोदावरीची प्रदक्षिणा करायला जायचं। म्हणून ते गोदावरीच्या तटावर ब्रह्मेश्वर नावाचं जे तीर्थ आहे त्या ठिकाणी गेले आणि तिथे जाऊन ते सत्संग करू लागले। दोघंही कोणी लोक आले की त्यांना कथा सांगायचे आणि कोणी ज्ञानी लोक आले तर ते कथा सांगायला लागले तर हे श्रवण करायला बसायचे। पण जेव्हा श्रवण करायचे तेव्हा जो तपोनिष्ठ होता तो मध्येच उठायचा। तसा कथेचा नियम आहे की मध्ये उठू नये। पण आता तर सगळं धावतं युग आहे, यामध्ये कुणासाठीच नियम राहिलेले नाहीये। कीर्तनकार सुद्धा नियम सांगत नाहीये, कारण कीर्तनकाराला वाटतं आपण नियम सांगायला जाऊ तर ह्या लोकांना आपला राग येईल, आपली तारीख परत घ्यायची नाही असंही वाटत असेल, म्हणून तो नियम सांगायला घाबरतो। आणि प्रत्येकाने हेच करून आता लोकच कीर्तनकारांना शिकवू लागले तुम्ही कसं बोलायचं ते। कीर्तनकारांनी आता काय बोलायचं, ह्या गावात काय सांगायचं, कोणाचं नाव घ्यायचं हे लोक त्यांना सांगू लागले। तसं तर असा नियम आहे, कीर्तनात संताशिवाय, देवाशिवाय, गुरुशिवाय कुणाचंच नाव घ्यायचं नसतं। पण कीर्तनात उभा राहिलं ना की आम्हा कीर्तनकाराची आता पंचायत करून टाकली लोकांनी। एवढी मोठी लिस्टच आणून देतात, अमुक कार्यकर्ता
तर त्यांची सगळी यादीच वाचायला सांगतात कीर्तनकारांना. कारण आता मी सुद्धा कीर्तनकार आहे, माझे पतिदेव कीर्तनकार आहे, माझे वडीलही कीर्तनकार आहेत. म्हणून म्हणजे पूर्वीचा काळ कसा होता की कीर्तनकार म्हणेल तेच. कारण मी लहान होते तेव्हा माझ्या माहेरी माझे वडील सांगतात आणि मलाही थोडं थोडं आठवतं की ज्यांनी स्वतःची प्रॉपर्टी विकून जिथे जो पैस खांब आहे की माऊलीने जिथं ज्ञानेश्वरी निर्माण केली त्या ज्ञानेश्वरीच्या त्या खांबासाठी, ज्या खांबाला पाठ देऊन माऊली बसले होते त्या खांबासाठी मंदिर बांधलं असे बनसी महाराज तांबे. ते जेव्हा गावात आले ना की लोक असे थरथर कापायचे. लोक सगळं शिस्तीत असायचं लोकांचं. तेव्हा तर काही माईक लाईट स्पीकर काही नव्हतं. कंदील लावून पुढे ठेवायचा, कुठेतरी लटकवायचा आणि मग कीर्तन चालायचं त्या अंधारामध्ये. पण तरीसुद्धा खूप लोक कीर्तनाला यायचे आणि खूप रंगून जायचे. आता रंग भरत नाहीये. का? तर लोकांचं ऐकून सांगावं लागतं आणि सांगायची सुद्धा लोकांनी पंचायत करून टाकली. काय सांगावं ते कळत नाही. धर्मशास्त्र सांगायला गेलं तर त्याची भीती झाली की हे असंच बोलला ते तसंच बोलला, असा पण विषय होतो. म्हणून आपण जो धर्म सांगतो आहोत तर आपण धर्म सांगणारे आहोत. आपल्या खांद्यावर धर्माची धुरा आहे. लोकांसाठी आपण बदलायचं नाही. आपण लोकांना आपल्या धर्मात घ्यायचं, लोकांना आपल्या रेषेत आपण घ्यायचं, आपल्या दोरीत आपल्या वणव्यात लोकांना घ्यायचं. आपण त्यांच्यासाठी बदलायचं नाहीये. आणि जर आपण बदलण्याचा प्रयत्न केला तर आपला धर्मही धोक्यात येऊ शकतो आणि आपणही धोक्यात येऊ शकतो. पण बरेच लोक सांगतात अरे लोक बदलले ना की आपल्याला बदलावं लागतं, मग त्याच्याशिवाय आपल्याला तारखा भेटणार नाही. असं सुद्धा म्हणून चालत नाहीये. कारण जे खरं सोनं असतं ना त्याला कुठेही किंमत असतेच, त्याचा कुठं कमी भाव होत नसतो. म्हणून आपल्याकडे खरं ज्ञान आहे. आपण वारकरी संप्रदायातले आहोत, आपण संतांच्या परंपरेतले आहोत. म्हणून आपण घाबरायचं नाही आणि आपण कमीपणा घ्यायचा नाही आणि आपण लोकांसाठी बदलायचं नाही. तर आपण लोकांना नियम सांगायचे की कीर्तनात बसल्यावर कसं बसायचं. आता मांडी घालून तर बसला पाहिजे, पण एखाद्याला काही अडचण असेल, त्याला बसता येत नसेल तर काही हरकत नाही. तो बसला तर तो मंडपमध्येच बसला पाहिजे. मंडपाच्या बाहेर बसणारा त्याला तर फक्त माहिती ऐकू येईल पण त्याला ज्ञान प्राप्ती होणार नाही. त्या कीर्तनापासून त्याला फायदा होणार नाही. कीर्तनकार विनोदाने सांगतात की मंडपाच्या बाहेर बसणारे मंडपाच्या आत जे बसलेले आहेत त्यांचं सगळं पाप निघून त्या मंडपाच्या बाहेर त्यांच्या डोक्यावर जातं. असंही असू शकतं. मग असे नियम पूर्वी सांगायचे. आता म्हणतात कुठेही बसा कसे बसा, फक्त लक्ष द्या. तेही बरोबर आहे, लक्ष तर त्यांनी दिलंच पाहिजे. पण मग कीर्तनात बसल्यावर मध्ये उठू नये, मध्ये बोलू नये. जर कीर्तनात बडबड केली तर बिडूक होऊन येईल जन्म. मग त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जन्म घ्यावे लागतात. म्हणून कीर्तनात बडबड करायची नसते. कीर्तनात फोनवर बोलायचं नसतं. आता लोक कीर्तनात बसले की त्यांना फोन येतो. फोन आला की मी ते हळूच बोलतात की थांब मी इकडं कीर्तनाला आलेलो आहे नंतर करतो, असंही बोलतात. मग पण कीर्तनाच्या तेवढ्या वेळेत लोक फोनसुद्धा बंद करून ठेवू शकत नाहीयेत. कीर्तनात बसल्यावर मध्ये उठायचं नाही. काही लोकांना कंटाळा येतो, पुढं तर ऐटीत येऊन बसतात, मग त्यांना मध्येच कंटाळा येतो, उठून जायचं असतं. मग ते उगाचच काहीतरी रिंगटोन वाजवतात आणि कीर्तनातून उठून जातात. कुणाला फोन आला की घाईघाई उठून जातो फोनवर बोलायला. फोन महत्त्वाचा नाहीये. फोनसुद्धा आपलं काही काम करू शकत नाहीये. आज भयंकर परिस्थिती आहे की कुणीच कुणासाठी काहीच करू शकत नाही. कारण पूर्वी संतांनी जे लिहून ठेवलं, शास्त्राने जे सांगून ठेवलं की असं वाटायचं हे फक्त असेल, नुसतं म्हटले असतील. पण आजच्या युगामध्ये ते बघायला भेटतं की खरोखर आपला मनुष्य आपल्यासाठी काहीच करू शकत नाही. म्हणून आपण कीर्तनातला नियम आहे की मध्ये उठू नये. म्हणून तर जो तपोनिष्ठ आहे तो कीर्तनातून उठून गेला आणि कीर्तनातून उठून गेल्यामुळे तो ब्रह्मराक्षस झाला. कारण मला हरिकथा अगोदर सांगायची आहे. कीर्तनातून उठून गेल्यामुळे तो
आणि एरवीसुद्धा कधी कीर्तन चालू असलं ना की तो त्याचं सगळं काम आवरेल, झाडून घेईल, गायांचं शेण उचलील, सगळी काही आश्रमाची सेवा करेल, नंतरच तो जाऊन बसेल. मग त्याचं आवरल्यावर नाही, सुरू झालं की आपली 100 कामं टाकून आपण तिकडे परमार्थाकडे जायचं. पण जो हा सत्यनिष्ठ होता, हा आपलं काम पटकन आवरून घ्यायचा आणि राहिलेलं काम तसंच पडू द्यायचा. अगोदर कथा श्रवण करायचा आणि मग नंतर राहिलेलं काम करायचा. म्हणून सत्यनिष्ठ हा भगवान विष्णूची कथा श्रवण करून करून तो भगवान विष्णूचा एकदम प्रिय झाला. एवढा प्रिय झाला की आता भगवान विष्णूने सांगितलं, तुला काय मागायचं ते माग. त्यावेळी त्याने सांगितलं आणि भगवान विष्णूने त्याला जे दर्शन दिलं, त्याला जी भेट दिली, तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस होता. म्हणून त्याला सांगितलं की तुला काय पाहिजे. त्यावेळी त्याने सांगितलं, माझाच एक गुरुबंधू आहे तपोनिष्ठ, तो कथेतून उठला आणि तो ब्रह्मराक्षस झाला, आता त्याचा उद्धार करा. म्हणून त्याचा उद्धार या सत्यनिष्ठाने भगवंताकडे करून घेतला. मग कथा श्रवणाचं फळ काय आहे आणि कथेचा अवेर केल्याचं फळ काय आहे. म्हणून भगवत कथा या वैशाख महिन्यामध्ये, या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला भगवत कथा करायची आहे. म्हणजेच ग्रंथाचं पारायण करायचं, वाचन करायचं. एवढंही नाही जमलं, फक्त नारायण नारायण नावाचं भजन करायचं, बाकी काही करायचं नाही. कारण नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. आणि या महिन्यामध्ये ज्याने आणखी पुढे असं सांगितलं जातं की फक्त एक पंखा दान केल्याने, मग पंखा दान करायचा म्हणजे कसा दान करायचा, कोणता दान करायचा. आता पूर्वी त्यांनी जो पंखा दान केला त्याच्यासाठी एक सुंदर कथा आहे, पण आपल्याला सुद्धा आता दान करायचं आहे या महिन्यामध्ये. मग आपल्याला आपल्या गुरुच्या नावाने दान करायचं. मग गुरु आपले एखाद्या दूरदेशी असतील, एखाद्या जंगलात असतील, जिथं कोणती व्यवस्था नाही अशा ठिकाणी असतील, तर आपल्याला गुरुसाठी जर पंखा दान करायचा असला या उष्णतेमध्ये, तर आपण गुरुपर्यंत कसा पोहोचवणार. मग आपण आपल्या जवळच किंवा आपल्या ओळखीच्या कुणी जे ग्रंथांचं अध्ययन करतात, परमार्थ करतात, काही साधना करतात, तपश्चर्या करतात, अशा व्यक्तीला आपण तो पंखा दान करू शकतो गुरुच्या नावाने. आणि जर तोही आपल्या जवळ नसला तर आपण त्याचा मोबदला देऊ शकतो आणि त्या मोबदला दिल्याने सुद्धा आपल्या गुरुला तिथे पंखा दिल्याचं आपल्याला पुण्य भेटेल. आपल्याला पितरांच्या नावाने द्यायचं असेल, आपल्याला भगवंताच्या नावाने द्यायचं असेल, तर मग थंड हवा ज्याच्यापासून आपल्याला मिळेल, असं मग फॅन असेल, पंखा असेल, कूलर असेल, जे काही साधनं असतील थंड हवा भेटण्याची, तर हे सगळे दान केल्याचं पुण्य आपल्याला त्याचं परत भेटू शकतं. कारण आता ऑक्सिजन खूप कमी झालेला आहे आणि खूप लोकांना तोच प्रॉब्लेम आहे. आणि ह्याच्यामुळेच तर सगळा प्रॉब्लेम जगात तोच झाला. म्हणून आज किती संसार, किती घरं उद्ध्वस्त झाले आणि किती लोकांचा बळी या ऑक्सिजनने घेतला की ऑक्सिजनच्या कमीने. म्हणून पंखा दान केला तर आपल्याला ऑक्सिजन भरपूर भेटेल. दानाचं पुण्य आहे ते. दानाचं फळ डबल असतं आणि ते चालू जन्मात असतं, मरणानंतर असतं, पुढच्या जन्मात असतं. आपण केलेलं दान 7 पिढ्यापर्यंत ते कामं येत असतं. म्हणून आपण पंखा दान हे जास्तीत जास्त महत्त्वाचं दान आहे. म्हणून ज्यावेळी, कारण या दानाने अजूनही काही फायदे आहेत, तर ते असे सांगायचे. ज्यावेळी पांचाल देशामध्ये भूरियशा नावाचा राजा होऊन गेला आणि त्या भूरियशा नावाचा जो राजा होता त्याचा मुलगा होता पुरुयशा. तर या पुरुयशा असा होता, बुद्धिमान होता, पुण्यशील होता आणि प्रजेचं अगदी लेकरासारखं पालन करत होता. त्याच्याकडे शूरता होती, वीरता होती, उदारता होती आणि धनुर्वेदामध्ये तो अगदी प्रवीण होता. एवढा हुशार, एवढा ज्ञानी आणि एवढा महान राजा असताना एक दिवस असा प्रसंग आला
की त्याच्या राज्यावर असं आक्रमण झालं की ते आक्रमण म्हणजे हवेतून आक्रमण झालं आणि त्या हवेने हवा एवढी दूषित झाली की त्या दूषित हवेमध्ये असे विषाणू आले की त्या विषाणूमुळे असं वर्णन स्कंद पुराणामध्ये आहे. त्या राजाचे सगळे हत्ती घोडे अगोदर मेले. हत्ती आणि घोडे मेल्यामुळे विषाणूमधल्या हवेतल्या विषाणूमुळे मग जेव्हा ते हत्ती घोडे मेले, कथा खूप महत्त्वाची आहे आणि या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आणि या कोरोनासाठी तर खूप महत्त्वाची आहे, कारण त्याच्यावरच ही कथा असली पाहिजे. त्या विषाणूमुळे सगळे हत्ती घोडे मेले आणि सगळं सैन्य मेलं. आता राजावर खूप संकट आलं आणि संकट आल्यामुळे राजा दुर्बल झाला. बघा, राजा खचल्यामुळे बाकीच्या देशातले जे राजे होते त्या राजांनी बघितलं, अरे राजाच्या या राज्यावर पांचाल देशावर असं संकट आलंय की त्या विषाणूमुळे राजाचे हत्ती घोडे मेले आणि आता राजा दुर्बल झालेला आहे. कारण एखादा कुणी परिसरामध्ये, गावामध्ये, घरामध्ये, पाहुण्यामध्ये कुणी जर कोरोनामुळे गेल्याची बातमी आपल्याला ऐकायला भेटली तर भयंकर दुःख होतं, धक्का बसतो अचानक ऐकून. आणि राजाने तर एवढं त्याचे सगळे हत्ती घोडे मेलेले पाहिले, राजा खूप घाबरला होता. काय करावं काही कळत नव्हतं. दुर्बल झाला म्हणून बाकीच्या राज्यातल्या सगळ्या राजे लोकांनी त्याच्यावर आक्रमण केलं आणि आक्रमण करून त्याचं राज्य हिसकावून घेतलं. राज्य हिसकावून घेतलं आणि राजाला त्या राज्यातून हाकलून दिलं. आता राजासोबत काही दासी होत्या आणि राजा काही दास होते आणि राजाची पत्नी शिखिनी नावाची पत्नी होती. दोघे जण जंगलात फिरू लागले. पण फिरता फिरता राजाला इतकी भीती निर्माण झाली की जावं कुठे असा प्रश्न पडला. म्हणून तो इकडं तिकडं फिरता फिरता आता तो लपून राहू लागला. अगदी खूप डोंगराच्या खोल अशी दरीमध्ये तो लपून राहू लागला. आता बरेच दिवस झाले राजा या दुःख दारिद्र्याने पिडलेला आहे. कुणी त्याचा मित्राने साथ दिली नाही, कोणते पाहुणे जवळ आले नाही, कोणते नातेवाईक जवळ आले नाही, कुणीच नाही. सगळ्यांनी सोडून दिलं आणि राजाला आता खूप एकटं एकटं वाटत होतं. राजा खूप दुःख करत होता. राजाला वाईट वाटत होतं की खरी वेळ आल्यावर खरंच कुणी नाही, मुलं नाही, पाहुणे नाही, सासरवाडीचे नाही, मित्र नाही, कुणीच माझ्या जवळ नाही. एकटा मी या दारिद्र्याचं दुःख भोगतो आहे. हे दुःख का आलं असेल माझ्या वाट्याला? मी तर पांचाल देशाच्या बुरु यशाचा पुत्र आहे आणि मी खूप पवित्र कुळातला आहे. असूनही मी खूप बुद्धिमान आहे, चारित्र्यवान आहे, सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक करतो, तरी सुद्धा हे दुःख का आलं असावं? म्हणून राजा त्या दुःखाने पीडित होऊन त्याने आपले जे गुरु होते, राजाचे गुरु होते मुनिश्रेष्ठ याज आणि उपयाज, दोघे जण. याज आणि उपयाज राजाने हात जोडून अंतःकरणापासून त्या गुरूंचं स्मरण केलं आणि स्मरण केल्याबरोबर ते गुरु तिथे दोघंही प्रकट झाले. प्रकट झाल्यावर राजाने त्यांचं दर्शन घेतलं. आता तर राजा कोणती षोडशोपचारी त्यांची पूजा करू शकत नव्हता, कारण राजाच वनवासी होता. म्हणून राजा हात जोडून त्यांना बसण्यासाठी एक गवताचं आसन दिलं आणि राजासमोर बसला. महाराजांना गुरूंना विचारू लागला, गुरु महाराज, अहो मी खूप चारित्र्यवान आहे, प्रजेची खूप काळजी घेतो, शूरता, वीरता, उदारता या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत, पण तरीसुद्धा आज माझ्यावर एवढा वाईट प्रसंग का आला की माझं सगळं राज्य संपून गेलं, काहीच शिल्लक राहिलं नाही, मी दरिद्री का झालो? त्यावेळी याज आणि उपयाज सांगू लागले, राजा, अरे तू या जन्मात राजा आहेस खरा, पण हे जे पाप भोगतो आहे हे या जन्मातलं नाही आहे, तर हे मागील 10 जन्मामधलं पाप आहे. काय? मी 10 जन्मात असं काय पाप केलं? त्यावेळी गुरूंनी सांगितलं, 10 जन्म मागचे तुझे झाले ते व्याधाचे,
म्हणजे शिकाऱ्याचे. तू रात्रंदिवस जंगलात राहून तू लोकांना त्रास देत होता. अरे पशूंची हत्या इतकी भयंकर तू करत होतास की अगदी त्यांना खिळून खिळून मारत होता. तुला कोणी मित्र नव्हता, तू कोणा पाहुण्यांना जवळ करत नव्हता. 9 जन्म तर तुझे व्याधाचे सहज गेले, पण 10व्या जन्मी तू सह्य नावाच्या पर्वतामध्ये एवढा भयंकर क्रोधी व्याध झालास की तू कोणी पती पत्नी जरी रस्त्याने चालले ना तरी तू त्यांना असं लुटायचा आणि त्यांना इतकं मारायचा, भयंकर मारून हाल हाल करायचा. अशी त्यांची खूप विटंबना तू करत होतास. असलेले व्याघ्र, सिंह हे जे प्राणी आहेत हे तर सहजच मारायचा, पण छोटे छोटे प्राणी जे आहेत ना त्यांना खूप खिळून खिळून मारायचा. तुला कोणी मित्र नव्हता, कारण तू कधीच कुणाला जवळ केलं नाही. तू कोणत्या नातेवाईकांना जवळ केलं नाहीस. तुला फक्त तुझाच परिवार प्रिय होता. तुझी पत्नी तुला प्रिय होती. दुसऱ्यांच्या स्त्रियांना त्रास द्यायचा. कुणाची पती पत्नी असतील तर फक्त पतीला अगोदर मारायचा आणि पत्नीला खूप तिला विधवा करून ती जी दुःख भोगते आहे त्या दुःखात तू आनंद घ्यायचा. खूप भयंकर तू त्रास दिलेला आहे. आणि या त्रासामुळे एवढंच नाही, तुझं वागणं एवढं वाईट होतं की तू साधू कोणी जर या रस्त्याने चालले तर साधूंना खूप पीडा देत होता. म्हणून तर आणि तू विश्वासघातकी होतास, पीडा देणारा होतास. म्हणून या सगळ्या वाईट दुर्गुणामुळे तुला हे दुःख आज भोगावं लागतं. पण तो म्हटला मग मी राजा कसा झालो? जर मी एवढा पापी 10 जन्मात होतो तर मी राजा कसा झालो? एवढ्या 10 जन्माच्या पापामुळे आज मी दरिद्री झालो, माझं राज्य गेलं, माझं वैभव गेलं. जाऊ द्या, पण हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की मी राजा कसा झालो? तर याजने उपयाजांनी सांगितलं, राजा तू मागच्या जन्मामध्ये म्हणजे 10व्या जन्मामध्ये व्याध असताना त्या सह्य पर्वतामध्ये एक साधू त्या रस्त्याने जात होते आणि ते जेव्हा जात आहेत त्या मुनींना बघून अगदी कडक ऊन पडलेलं आहे आणि तुला सुद्धा तहान लागलेली आहे. तू सुद्धा उन्हामध्ये भरकटतो आहे. अशा वेळी ते मुनींना सुद्धा खूप तहान लागली आणि त्यांना तहान लागल्यामुळे ते खूप कळवळले आणि तुला विचारलं, बाबा रे पाणी कुठे आहे रे? पाणी भेटेल का रे या जंगलात? तर तुला का अशी भावना झाली? पण तुझा काहीतरी स्वार्थ असेल. तुला दुसरी शिकार पकडायची होती आणि या साधूमुळं काही विक्षेप होणार होता, म्हणून तू साधूला सांगितलं जा ते तिकडे तलाव आहे. तलाव तिकडे दाखवून दिला आणि तू इकडे शिकार शोधायच्या नादात होता. पण असं काही झालं की तू ज्या ठिकाणी उभा होतास तिकडून तुला ती शिकार दिसायला थोडी अडचण येत होती झाडामुळे, म्हणून तू झाडाचं ते पान तोडलं. ते पान पळसाचं झाड होतं आणि त्या पळसाच्या झाडाचं पान तोडलं आणि त्या साधूंच्या दिशेने फेकलं. साधूने ते झेललं आणि झेलून त्याची हवा घेऊ लागले. ते फेकल्याबरोबर त्याची हवा साधूला लागली आणि त्याचा गारवा लागला. म्हणून एवढ्या कळकळ उन्हामध्ये ह्याने स्वार्थामुळे ते पान फेकलंय, पण त्याची हवा गार लागली आणि साधूंनी पान झेलून त्या पानाची ती अशी हलवून त्याचा वारा घेत घेत त्या तलावाकडे निघून गेले. तू जन्मामध्ये नव्हे 10 जन्मात एवढंच पुण्यकर्म केलेलं आहे आणि एवढ्या पुण्याच्या कर्माच्या बळावर तुला आज पांचाल देशामध्ये भूरियशा नावाच्या राजाचा तो पुत्र झालास. तो म्हणजे पुरुयशा. म्हणून तुला राजाचा जन्म मिळाला, तुला राजभोग मिळाला आणि राजवंशामध्ये तुझा जन्म झाला. आता तर राजाला एवढा आनंद झाला, अरे हे काय आहे? साधूला मी म्हणजे चांगल्या भावनेने मी ते पान दिलं नाही, चांगल्या भावनेने मी तिकडे जा म्हणून म्हटलं नाही, दुसरी शिकार जाईल म्हणून पटकन याला आकलून दिलं आणि पाणी आहे म्हटलं. ती शिकार मला बघण्यासाठी अडचण येते म्हणून ती पटकन पान तोडलं आणि ते साधूच्या दिशेने फेकलं आणि त्याचाच पंखा झाला आणि त्या पंख्यामुळे
मला राजाचा जन्म मिळाला. बघा, पंखदानाचं एवढं पुण्य आहे. मग आणि त्याचमुळे तेवढ्याच पुण्याईमुळे हा राजा झाला आणि राजा होऊन याला उपयाजासारखे याच्यासारखे गुरु मिळाले. आणि गुरूंकडून असं ज्ञान मिळालं की गुरूंनी सांगितलं, राजा उद्या, कारण आता वैशाख मास सुरू झालेला आहे, कालच सुरू झालाय, आज द्वितीय आहे आणि उद्या अक्षय तृतीय आहे. तर राजा, आता तू उद्या पहाटे उठ, पहाटे उठून स्नान कर, स्नान करून तू दान धर्म कर. राजाने सांगितलं काहीच हरकत नाही, पण दान धर्म करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही आहे. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांनी फक्त भावना तरी करायची, नाही करू शकलो तरी दुसऱ्यांना तरी सांगायचं की असं केलेलं चांगलं असतं म्हणून. मग राजाला सांगितलं दान धर्म जमला नाही तर तू ग्रंथाचं वाचन कर, भगवत चिंतन कर, नामस्मरण कर, तुला पुण्य होईल. आणि इतकं पुण्य होईल की तुझं गेलेलं राज्य परत भेटू शकतं. एवढं सांगितलं आणि ते याच उपयाज तिथून अंतर्धान झाले, निघून गेले. आता तर राजा सावध झाला, कारण राजाची अगदी कान उघडणी झालेली होती. म्हणून राजा दुसऱ्या दिवशी पहाटे उठला, पत्नीसुद्धा उठली आणि पहाटे उठून त्यांनी वाहते झरणा जो होता त्या झरण्याच्या पाण्यामध्ये स्नान केलं. स्नान करून त्यांनी भगवान विष्णूची अगदी तुलसी पत्र आणि तुलसीची मंजिरा वाहून, तुलसी दल वाहून भगवान विष्णूची शाळीग्रामाची पूजा केली. राजाकडे किती मूर्ती होती म्हणून तिथे शाळीग्रामाची पूजा केली आणि पूजा करून भगवंताच्या नामाचा जप केला. भगवंताच्या नावाने सूर्याला अर्घ्य दिलं आणि अर्घ्य देऊन सांगितलं, भगवान मी जे आजपासून मी व्रत घेतो आहे, 1 महिनाभर मी पहाटे स्नान करून मी तुझी पूजा करेन, रोज तुलसीदल वाहीन. यामुळे माझी दारिद्र्य जाऊ दे, माझं हे दुःख संपू दे, माझं गेलेलं राज्य परत दे, असं भगवंताला सांगितलं. आणि त्या 1 महिनाभर राजाने ती व्रत केलं. 1 महिनाभर राजा राणीचं व्रत पूर्ण झालं आणि शेवटच्या दिवशी असा एक प्रभाव राजामध्ये निर्माण झाला की राजाकडे त्याचे जे गेलेले मित्र होते, कारण दुःख आल्यावर सगळे दूर जातात आणि जे दूर गेलेले होते ते सगळे मित्र त्याला भेटायला आले. त्या साधनेचा प्रभाव 1 महिन्याच्या वैशाख मासाच्या साधनेमुळं फक्त पहाटे स्नान करून विष्णुपूजन केलं, जास्त काही नाही. म्हणून ते सगळे मित्र परत आले आणि राजाला म्हटले, अरे तू कशाला घाबरतो, आम्ही आहोत ना, चल. राजाला घेऊन सगळेजण पुन्हा राज्यात गेले. जाऊन त्यांच्याकडे एवढी शक्ती निर्माण झाली, त्या राजाकडे एवढा आत्मविश्वास निर्माण झाला की आता राजाने सगळे आपले जे बंधू बांधव सगळे जे आहेत, पाहुणे रावळे सगळे राजाकडे येऊ लागले आणि त्याने सगळ्यांच्या मदतीने, सगळ्यांच्या सहाय्याने बाकीच्या जे देश आहेत, ज्यांनी हा देश लुटला, ह्या सगळ्या देशावर आक्रमण केलं आणि आपली गेलेली संपत्ती परत लुटून आणली. परत सगळी संपत्ती मिळाली, परत आपली नगरी, आपला कोश आणि आपले 10 करोड घोडे सगळं काही राजाने परत मिळालं होतं. राजा खूप आनंदी झाला होता. आणि अशा वेळी या सगळ्या सुखामध्ये आता राजा तर कधीच भगवान विष्णूला विसरत नव्हता. त्या महिन्यात तर पूजन केलं, पण त्या पूजनामुळे एवढं सगळं झालंय तर आता दरवर्षी पूजन करायचं. मग राजाला पाहता पाहता 5 मुलं झाले. एक दृष्टकीर्ती, दृष्टकेतू, दृष्टद्युम्न, विजय आणि चित्रकेतू असे 5 मुलं झाले. आणि 5 मुलं झाल्यावर राजाने आता दरवर्षी तो वैशाख मासामध्ये पूर्ण महिना पहाटे स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन भगवान विष्णूची षोडशोपचारे म्हणजे तुलसीदल वाहून पूजा करून भगवत चिंतनामध्ये तो महिना घालवायचा. म्हणून या पुरुयशा नावाच्या राजाने सुद्धा मागच्या जन्माची कथा कळली की पाप केल्यावर काय होतं आणि पुण्य केल्यावर काय होतं.
पापाचं फळ दुःख भोगावं लागतं राजा झालं तरी सुद्धा, आणि पुण्याचं फळ सुख भोगायला मिळतं राजगादीवर. म्हणून राजा आता विष्णूला कधीच विसरत नव्हता आणि भगवान महाविष्णूची दरवर्षी या वैशाख महिन्यामध्ये तो पूजा करायचा. हे सगळे नियम तो करायचा आणि या नियमामुळे एक दिवस म्हणजेच वैशाख महिन्याच्या एका अक्षय तृतीयाच्या दिवशीच भगवान महाविष्णू त्याच्यासमोर प्रकट झाले आणि भगवान महाविष्णूने सांगितलं, राजा तू महान आहेस, तुझं यश जे आहे ते खूप मोठं आहे, म्हणून तर तू खूप मोठं कार्य केलंस आणि आता तू खूप पवित्र आणि पुण्यात्मा झालेला आहेस. म्हणून भगवान स्वतः त्याला घेऊन गेले अक्षय तृतीयाच्या दिवशी. त्याला सांगितलं, तुझं तू सगळं काही तर्पण वगैरे करून घे. राजाने त्या दिवशी पितृतर्पण केलं होतं. एक पाण्याचा घडा म्हणजेच पाण्याचा माठ भरलेला तो दान केला होता. तक्रदान केलं होतं. अन्नदान, जलदान, भूमिदान, वस्त्रदान हे सगळं दान केल्यानंतर भगवान महाविष्णू त्या राजाला दर्शन देऊन त्याला सांगितलं की आता तुझं जे राज्य आहे ते अजरामर राहणार आहे. मग जवळजवळ 10,000 वर्ष राजाने त्या नगरीमध्ये राज्य केलं आणि शेवटी सांगितलं की जेव्हा तुझं इथले भोगून तू पूर्ण होतील तेव्हा माझं विमान तुला घ्यायला येईल, माझे पार्षद तुला घ्यायला येतील आणि ते माझ्या धामात तुला घेऊन येतील. आणि 10,000 वर्ष राजाने राज्य केलं आणि नंतर भगवान विष्णूचं विमान त्याला घ्यायला आलं. तेही अक्षय तृतीयाच्या दिवशीच एका. म्हणून राजाचा असा उद्धार झाला, राजाचं असं पवित्र जीवन झालं ते म्हणजे एक पंख्यादानाने. म्हणून आपण सुद्धा या आपल्या ऐपतीनुसार पंखा दान करू शकलो नाही, प्रत्यक्ष जाऊन करू शकलो नाही, तरी आपण त्याचा मोबदला जरी दिला तरी सुद्धा आपल्याला ते पंखादानाचं पुण्य आपल्याला भेटू शकतं आणि पंखादानामुळे आपलं दारिद्र्य संपू शकतं, मागच्या जन्मातलं पाप संपू शकतं आणि या जन्मामध्ये आपल्याला आपली दरिद्री जाऊन श्रीमंती येऊ शकते, आपले पितर तृप्त होऊ शकतात आणि आपल्याला सगळे सुख भेटून आपले जे जवळची जी नातेवाईक आहेत सगळ्यांना सुख भेटणार आहे. म्हणून हा वैशाख मास महात्म्याचा हा तिसरा भाग की जो अक्षय तृतीया विशेष भाग म्हणून हा तिसरा भाग आपण आज इथे पूर्ण करत आहोत. म्हणून इथेच थांबते. रामकृष्ण हरी. नर्मदे हर.